नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आपली मशीन सारखी प्रॉब्लेम देत असते कारण आपल्याला त्याचं सोल्युशन माहिती नसतं. कोणती गोष्ट घडल्यावर त्याचं सोल्युशन काय आहे हे आपल्याला जर माहीत असलं मशीनविषयी, तर तुम्हाला कधीही तुमची मशीन प्रॉब्लेम देणार नाही. मशीन सारखी धागा तोडते, मशीन आवाज करते, मशीन जड जाते, हे सगळे प्रॉब्लेम्स बऱ्याच महिलांना होत असतात. पण त्यांना माहिती नाही सोल्युशन काय आहे. त्याच्यामुळे त्यांना ती मशीन सर्व्हिसिंगला द्यायला लागते आणि सारखे पैसे खर्च होतात. तर तुमचे पैसे वाचावे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी मी अशाच मशीनविषयी, शिलाईविषयी छान छान टिप्स घेऊन येत असते. तर मैत्रिणींनो, आपण आतापर्यंत बऱ्याच शिलाईच्या टिप्स बघितल्या, त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळतोय, खूप छान तुमचं प्रेम मिळतंय. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मशीनविषयी. तुमची मशीन जर काही प्रॉब्लेम देत असेल, तर काय करायचं, या टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉनचं बटन असतं ते ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. तर मैत्रिणींनो, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतो की मशीन जड जाते. तर जड का जाते? आपल्या मशीनमध्ये धूळ साचते किंवा धागे अटकतात, त्याच्यामुळे आपली मशीन जड जाते. तर तुमची कोणती मशीन आहे ते मला माहिती नाही, पण माझी मशीन आहे उषाची फुल शटलची मशीन. तर तुमची कोणती मशीन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि त्याला काही प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तर जर तुमची मशीन जड जात असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातून 2 वेळा तरी आपल्या मशीनचे दाते दाते म्हणजे काय, जिथे आपण प्रेशर फूट खाली आपण बॉबिन केस लावतो आणि त्याच्यावरती जे प्रेशर फूट असतं, प्रेशर फूटच्या खाली जी पट्टी लावलेली असते ती पट्टी काढायची, तिथे आपले ते दाते असतात. ते दाते आणि खाली बॉबिन केस लावतो तो भाग आपल्याला ब्रशने साफ करून घ्यायचा आहे आणि तिथे सारखं ऑइलिंग करायचं आहे. त्याच्याने काय होतं, आपली मशीन जड जात नाही, कारण धूळ आणि धागे अडकल्यानेच मशीन जड जाते. त्याच्यानंतर दुसरी टिप मैत्रिणींनो, जेव्हा कधी आपण ऑइलिंग करतो, तर ते ऑइलिंग केल्यानंतर 5 मिनिट आपल्याला मशीन चालवायची असते, जेणेकरून आपल्या प्रत्येक मशीनच्या पार्ट्सला ऑइल लागेल आणि आपली मशीन व्यवस्थित चालेल. तर ऑइलिंग का करायचं असतं? तर ऑइलिंग यासाठी करायचं असतं की आपले मशीनचे जे लोखंडी पार्ट्स असतात ते एकमेकांना घासून ते झिजू नये, म्हणून आपल्याला ऑइलिंग करायचं असतं. आणि ऑइलिंग केल्याने मशीन हलकी होते आणि तुम्हाला चालवायला सुद्धा जड जात नाही. एक चालवणे पण सोपे होते आणि मशीनसुद्धा हलकी होते. या सगळ्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्ही शिलाई काम करत असाल आणि शिलाई मशीन यूज करत असाल. त्यानंतर टिप नंबर 3 अशी आहे की आपण जेव्हा सुई वापरतो ती योग्य नंबरची सुई हवी. जर तुम्ही कोणत्याही कपड्यावर कोणतीही सुई यूज केली तर तुमचा कपडा फाटू शकतो किंवा कपडा खराब होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला जो जाड कापड असतो त्याच्यावरती 18 ते 21 नंबरची सुई, कॉटनचा कपडा असेल तर 16 नंबरची सुई, आणि पातळ किंवा जो स्ट्रेचेबल कपडा असतो किंवा नेटचा कपडा असतो त्याच्यावरती तुम्हाला 11 ते 14 नंबरची सुई यूज करायची आहे. हे सगळे नंबर जे आहेत सुईचे ते लक्षात ठेवायचे, आणि तुमच्या लक्षात राहत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा किंवा एका कागदावरती किंवा तुमच्या नोटबुकवरती लिहून ठेवा की कोणत्या कपड्यावरती किती नंबरची सुई तुम्हाला यूज करायची आहे. योग्य सुई यूज केली तर तुमचा कपडासुद्धा खराब होणार नाही, फाटणार नाही किंवा त्याला छिद्रे पडणार नाही. त्याच्यानंतर जर तुमची सुईचा टोक थोडा जरी बोथट झाला असेल तर लगेच तुम्हाला सुई चेंज करायची आहे. का चेंज करायची आहे, तर ती बोथट झालेली सुई जी असते ती आपल्या कपड्याला खेचते आणि त्याच्याने आपला कपडा खराब होतो किंवा कपड्याला छिद्रे पाडते. तर ही सुई यूज करणं खूप महत्त्वाचं असतं योग्य नंबरची. योग्य कापडावरती योग्य नंबरची सुई यूज करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुम्ही चुकीची सुई यूज केली आणि कपडा कस्टमरचा असला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांचा कपडा खराब झाला तर तुम्हाला तुमच्या स्वतःकडून तो कपडा खरेदी करून द्यावा लागेल. त्याच्याने तुमचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं असतं सुई कोणत्या कापडावर कोणत्या नंबरची यूज करायची आहे. त्याच्यानंतर टिप नंबर 4. तर मैत्रिणींनो, तुम्ही जो धागा यूज करता, आता मी तुम्हाला नेहमी सांगत असते बॅगसाठी तुम्हाला नायलॉनचा धागा यूज करायचा आहे. तर बॅगसाठी जर तुम्ही नायलॉनचा धागा वरती स्टिचिंगसाठी यूज करताय आणि खाली बॉबिनमध्ये तुम्ही नॉर्मल धागा यूज करताय तर हे चालत नाही. तुम्हाला जर बॅगसाठी नायलॉनचा धागा वरती स्टिचिंगला यूज करताय तर बॉबिनला सुद्धा तोच धागा हवा, किंवा तुम्ही ज्या कंपनीचा धागा वरती स्टिचिंगला यूज करतात त्याच कंपनीचा धागा बॉबिनमध्ये सुद्धा हवा. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे. बॉबिनचा धागा आणि वरती लावलेला धागा आपला एकाच कंपनीचा हवा, किंवा जर तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचा यूज केला तर एक धागा पक्का असू शकतो किंवा एक धागा कच्चा असू शकतो. त्याच्याने काय होतं, आपली शिलाई व्यवस्थित येत नाही आणि शिलाई आपली सुटते किंवा ते धागे तुटतात.
तर धागा तुटू नये म्हणून तुम्हाला दोन्ही धागे एकाच कंपनीचे यूज करायचे आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स असतात आपल्या शिलाईमध्ये ज्या आपल्याला माहिती नसतात. त्याच्यामुळे आपली शिलाईसुद्धा खराब येते आणि आपल्याला प्रॉब्लेम येतात. मशीनवरती काम करणारे जे नवीन असतात, ज्या नवीन महिला असतात, ज्या नवीन माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना बरेच प्रॉब्लेम येतात. पण या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांना काय वाटतं, अरे यार खूप अवघड काम आहे शिलाईचं, मी सोडून देते, मी करतच नाही, असं वाटतं, मनात येतं. कारण स्टार्टिंगला मला सुद्धा तसंच वाटत होतं. पण मी माझ्या अनुभवावरून शिकत गेले आणि त्याच टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर मैत्रिणींनो, छोटे छोटे जे मशीन चालवताना आपल्याला प्रॉब्लेम्स येतात त्या प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे. ते फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे, आपल्याला माहीत असायला हवं. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमची ही मैत्रीण इथे बसलेली आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये गाईड करायला. तुम्हाला जर तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करायचं असेल, त्याविषयी जर तुम्हाला टिप्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या चॅनलचं मेंबरशिप घेऊ शकता आणि मला इंस्टाग्रामवरती पर्सनली विचारू शकता. मी तुम्हाला पूर्ण गाईडन्स देईन. तुमच्या यूट्यूब चॅनलविषयी, शिलाईविषयी, कुठलाही तुमचा प्रॉब्लेम असेल त्याविषयी तुम्हाला पूर्ण गाईडन्स मी स्वतः देईन. तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला कमेंट करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला माझा पर्सनल नंबरसुद्धा देईल आणि तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही मला DM-सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर पुढची टिप आहे की जे आपल्या मशीनसाठी आपण ऑइल यूज करतो ते कोणत्याही कंपनीचं किंवा कोणतंही ऑइल यूज करू नये. मशीनसाठी जे ऑइल बनवलेलं आहे तेच तुम्हाला यूज करायचं आहे, कारण ते पातळ असतं आणि ते मशीनच्या प्रत्येक भागाला लागतं. जर तुम्ही खोबरेल तेल यूज केलं, कोकोनट ऑइल यूज केलं तर ते घट्ट असतं, ते जड असतं, त्याच्यामुळे आपली मशीन जास्त खराब होऊ शकते, त्याच्यावरती जास्त धूळ जमा होऊ शकते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मशीनसाठी मशीनचंच ऑइल यूज करायचं आहे. मशीनच्या ऑइल व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही ऑइल आपल्या मशीनसाठी यूज करायचं नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक मैत्रिणींनी लक्षात ठेवायच्या आहे, जर तुम्ही शिलाई काम करत असाल किंवा स्टिचिंगचं काम करत असाल. तर मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत अशाच टिप्स शेअर करत असते ज्या तुम्हाला उपयोगी पडतील. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. शेअर यासाठी करा की तुमच्या कोणी मैत्रिणी असतील ज्या शिलाईचं काम करत असतील आणि त्यांना या टिप्स माहिती नसतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर नक्कीच तुम्ही आपला व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता. त्याच्यानंतर आपली पुढची टिप अशी आहे की आपण जेव्हा जाड कापडावरती शिलाई करतो तेव्हा आपल्या शिलाई जी आहे ती येत नाही किंवा कापड आपलं पुढे सरकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कापडावरती किंवा सुईवरती तुम्हाला थोडीशी मेणबत्ती घासायची आहे किंवा तुम्ही आंघोळीचा साबणसुद्धा घासू शकता आणि मग तुम्ही जाड कापडावरती शिलाई करा. एकदम छान शिलाई येते आणि इझिली तुमची सुई जी आहे ती जाड कापडामध्ये जाते. तर ही टिप मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, कारण प्रत्येक मैत्रीण जे आहे प्रत्येक व्हिडिओ बघत नाही. जे नवीन व्ह्यूअर्स असतात त्यांच्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची असते, कारण जाड कापडावरती, जीन्सच्या कापडावरती सुया खूप मोडतात. त्या मोडू नये त्यासाठी ही टिप खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची टिप जी आहे ती म्हणजे आपण जो नेटचा कापड किंवा सिल्कचा कापड किंवा स्ट्रेचेबल कापड असतो तो मशीनवरती जेव्हा स्टिच करतो तेव्हा तो कापड सारखा मशीनवरती खाली घसरतो किंवा प्रेशर फूट घालून तो पुढे घसरत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला कापडाच्या खाली मशीनवरती तुम्हाला न्यूजपेपर चिटकवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तो कापड ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्रेशर फूटला खालून तुम्हाला चिकटपट्टी किंवा कोणताही जो चिकन कापड नाही कागद असेल तो चिटकवायचा आहे आणि नंतर तुम्ही त्याच्यावरती स्टिचिंग करून बघा. एकदम इझिली तुमचं कापड पुढे सरकेल आणि मशीनवरून कापड खालीसुद्धा घसरणार नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे स्टिचिंग करताना, म्हणजे तुमचं काम सोपं होईल, तुमचा वेळ वाचेल आणि जो आपल्याला मनस्ताप होतो जेव्हा कधी आपलं मशीन प्रॉब्लेम देते किंवा आपल्यासोबत अशा गोष्टी घडतात तेव्हा तो मनस्तापसुद्धा होणार नाही. तर मैत्रिणींनो, या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला याचा यूज झाला का ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की. तुम्ही जर मेंबरशिप घेतली तर मला सुद्धा वाटेल की हो, तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत आणि तुम्हाला युजफुल होत आहेत. तर मैत्रिणींनो, नक्की चॅनलची मेंबरशिप घ्या आणि जे चॅनलची मेंबरशिप घेतील, जे या चॅनलचे मेंबर्स असतील त्यांच्यासाठी मी खास प्रो टिप्स घेऊन येणार आहे फक्त चॅनलच्या मेंबर्ससाठी आणि त्यांच्यासाठी मी पूर्ण गायडन्स फ्रीमध्ये देणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्या चॅनलचं प्रमोशन जरी करायचं असलं किंवा प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असलं तरी तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊन मला मेसेज करू शकता. तर मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन किंवा तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करून देईल. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या या मैत्रिणीच्या टिप्स तुम्हाला आवडत आहेत का ते सुद्धा नक्की सांगा, कारण खूप जास्त सबस्क्रायबर वाढत आहेत रोज, पण कमेंट जास्त येत नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज कमेंट करा. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.